फास्टर बॉलरचा रोल खूप महत्त्वाचा आहे, स्पिनरचा रोल तेवढा महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाचा रोल इकडे बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना, फिल्डिंग. पहिलीच ओव्हर पॉवर प्ले घेतले. बेस्ट प्रोसेस बेस्ट. लेट्स प्ले. बोला अंबे माते की. खुल्या गटाला सुरुवात होते सनी धोत्रे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल सनीच्या चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. व्हाईट बॉल. सनीने पहिलाच बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, बट नॅचरली ते थोडा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतात, दोन्ही दिशेला बॉल कट करतात, बट हा बॉल त्याने पहिल्याच बॉलवर चान्स घेतला. स्टार्ट थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे, पण इथे मात्र कव्हर करावं लागेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा सनीने एक चांगली लाईन लेग पकडली आहे. बॅटरला मात्र तिकडे थांबवलं. काल आर्यनने एक खुल्या स्थानिक गटातून खूप चांगली प्रभावित बॉलिंग केली. निखिल डेरेने एक चांगला स्पेल टाकला, त्यामुळे बॉलरचा पण रोल या ग्राउंडवर तेवढाच महत्त्वाचा राहिला आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि खूप चांगला व्हेरिएशन अनुभव जो आहे सनीकडे तो तिकडे पणाला लावतो. त्यांनी दोन्ही बॉलची पिचिंग केली आहेत. खूप चांगली पिचिंग करत असताना अगदी बॅटरला थांबवलंय. फक्त रन झाले त्यापर्यंत 2 आणि पहिलीच ओव्हर चालू आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणि सनीने इकडे लाऊड अपील केली आहे. 3 बॉल आपण पाहिले तर बघता बघता सचिन टुकरुल यांच्या हातामध्ये 3 बॉल आपण पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी अंदाजामध्ये टाकले आणि खूप चांगली बॉलिंग सनी धोत्रे यांची. महत्वाची मॅच आहे. लास्ट इयरचा चॅम्पियन संघ पहिली मॅच खेळतोय त्यांच्या विरुद्ध विकी 9. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सनी स्ट्राईक एंडला सुरेश सरोज. या बॉलवर देखील समोर खेळले गेले आहेत. पुन्हा एकदा सनीची चांगली फिल्डिंग पण क्या बात आहे. आणि फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवणं थोडं कठीण होतं, बट सनीने जेवढे रन्स आतापर्यंत खर्च केलेत ते फक्त एक्स्ट्रा आहेत. 3 रन झालेत. बावीसवं वर्ष आणि आज कोण जिंकेल यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. या बॉलवर देखील बाउन्स दिला तिकडे आणि सचिनला थोडं मात्र इकडे फंबल झाले. बॉल हातातून निसटला आणि काय बॉलिंग केले गेले सनी धोत्रेने. अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र इकडे पणाला लावतायत. बॉल कट करण्याची एक त्यांची वेगळी पद्धत आहे आणि मग व्यावसायिक क्रिकेट पण खूप वर्ष अगदी चांगलं खेळले आहेत. 1 to go. जम्बो, रॉयल, असल्फा अशा अनेक व्यावसायिक गटात पण खूप चांगली कामगिरी केली आहे सनी धोत्रे. या बॉलवर देखील समोर टॅप केला गेलाय. बघा पहिले 2 रन जे आले ते मात्र प्युअर बॅटिंगने आले, नाहीतर एक्स्ट्रा रन्स आहेत. गुड बॉलिंग सनी. पहिली ओव्हर समाप्त झाली आणि 5 रन खर्च करत असताना एक पॉवर प्लेचा चांगला स्पेल टाकला. एक बेनिफिट होता की पॉवर प्ले होता, बट त्याच्यामध्ये पण सनीने आपला स्पेल आणि प्रूफ केलं. एवढा वर्षाचा अनुभव त्याने दाखवला. 2 दिवसामध्ये मला असं वाटतं सर्वात इकॉनॉमी पॉवर प्ले हा असेल जिकडे सनीने पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली. यानंतर रेड डेव्हिल आणि त्यांच्या विरुद्ध आयर्न रॉयल चेंबूर हाय व्होल्टेज मॅच आहे. यानंतर पण खूप चांगली फायटिंग मॅच आहे. त्या मॅचवर देखील मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष असणार आहे आणि सर्व मित्र परिवार त्या मॅचचा पण आनंद घेतील. एका साईडला घनश्याम शिंदे, एका साईडला रोहन चिले, एका साईडला करण पाटील, एका साईडला लॅबो, एका साईडला आनंद लोके, एका साईडला किरण शिंदे अशी पण बॅटल असणार आहे. आणि म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत. सर्व ऑलराऊंडर आमने सामने आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दुसरी ओव्हर घेऊन सुनील येत आहेत. ओल्ड इज गोल्ड. सुनील यांच्याकडे पण अनुभव आहे आणि खूप चांगलं क्रिकेट या साऊथ मुंबईचं पण त्यांनी जवळून पाहिलं आहे. ओव्हर द विकेट करण्याचा प्रयत्न करतात आणि स्ट्राईक एंडला गत वर्षीचा मालिकावीर पुरस्कार ज्यांनी मिळवली सोन्याची चैन असे दिवेश पारावे.
पहिलाच बॉल वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे राहुल होते. राहुल थोडे डबल माइंड झाले, हिट मारू की नको. आज मंदिरात जाऊन आलेत राहुलने आणि मस्त टिक्का लावलाय. एकादशी पण आहे आज आणि सुनीलने पहिला बॉल एक चांगल्या अंदाजामध्ये टाकला, थोडं दिवेशला थांबवलं. स्टार्ट चांगली केली आहे बेकी नाईन संघ. या बॉलवर देखील विथ द स्पिन पुन्हा एकदा बॉलला फिरवला गेला, हलकीशी एज घेतली गेली बट रन सिंगल मिळेल. दिवेशला पण माहिती की रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे, कारण आज हा सामना आपल्याला इकडून मात्र पुढे घेऊन जाणं खूप महत्वाचं असणार आहे. 22-23 पण या ग्राउंडवर फायटेबल आहे. 31-30 पण आपण स्कोर बघितलाय. याच्या अगोदरची मॅच खूप चांगली रंगली. साठी सुनील स्ट्राइक एंडला दिवेश. या बॉलवर देखील आपण रिव्हर्स खेळले गेलेत आणि सिंगल रनचा दिवेश आणि सुरेश दोन्ही बॅटर मात्र प्रॉपर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इकडे आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण युट्यूबची टीम पण आज 2 दिवस आपण पाहतोय. अंपायर्स, कॉमेंटेटर, भव्य दिवस आयोजन आणि 22व पर्व जय अंबे संघ यांच्या माध्यमातून श्री अंबामाता चषक. या बॉलवर देखील अगदी विथ द स्पिन प्रॉपर टायमिंग केलं दिवेशने आणि सिंगल रन. आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय प्रॉपर गॅप आणि तिकडे मात्र डबल कन्वर्ट करायचा प्रयत्न केला गेला. यस नो बट तिकडे सुरेश थोडे स्कीड झाले आणि कॉल दिला वेट. पहिली ओव्हर कुठे ना कुठेतरी मात्र चांगली आली बट त्यानंतर ही ओव्हर देखील सुनीलने प्रॉपर स्टंप टू स्टंप बॉलिंग करत असताना इकॉनॉमी बॉलिंग आणि या बॉलवर देखील लेफ्ट ब्रेक आणि प्रॉपर टायमिंग करत असताना सुनीलने पण अगदी त्याला माहिती आहे की हा बॉल थोडा फसू शकतो दिवेश, बट दिवेशने पण त्याच अंदाजामध्ये प्रॉपर टायमिंग केलं. 1 रन मिळेल आणि पहिल्या 2 ओव्हर संपल्यात. स्कोर झालाय 10 रन. थोडा उशीर झालाय. रेड डेव्हिल टीम आणि त्यांच्या विरुद्ध आयर्न रॉयल चेंबूर संघ कॅप्टन्स आपण तयार आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. आज सर्व खुल्या गटातील तारे सितारे इकडे खेळतील. त्यानंतर एक विनिंग टीमची मॅच होईल. त्यानंतर बी यंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विरुद्ध अधीरा सत्यविनायक कामोटे हा देखील सामना पाहण्यासारखा असणार आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शैलेश खेडेकर शैलू, खूप चांगलं क्रिकेट शैलूने पण अगदी खूप वर्षापासून दबदबा राहिला आणि ओमकार मालाड संघाचं नाव त्यांनी पण खूप वर्ष मुंबईत केलं. आज अगेन्स्ट मध्ये परफॉर्मन्स करताना आपण पाहूयात. पहिलाच बॉल आणि लेग ब्रेक. काय बॉल वळवला गेला शैलूचा आणि जो कॉन्फिडन्स आहे, जे शोल्डर त्याचे अप आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर टायमिंग चुकला गेला आणि तिकडे सुरेशला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. शैलू बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवला होता आणि तब्बल 25,000 रुपये बेस्ट बॉलर होते, तो त्यांनी पुरस्कार मिळवला होता. असे शैलू. न्यू बॅटर अरुण येत आहेत. मॅच थोडीफार फसते कारण की बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहिला गेला बेकी नाईन या टीमने. मॅच चालू करायला थोडा टायमिंग झाला बट त्यानं परफॉर्मन्स जो केलाय
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि सर्व मित्र परिवाराच्या टुर्नामेंट वरती लक्ष लावून आहे जयंबे संघ. स्वयं राजू आमचे विपुल राऊतची पण नक्कीच या टुर्नामेंटला ज्यांनी 22 वर्ष पहिले गेले आमचे विकास राऊत. या बॉलवर देखील आपण पाहिलं बॅकफुटला आले आणि अरुण पण थोडा अरुणला माहिती की आता परफॉर्मन्स खूप महत्वाचा आहे. पॉवर प्लेची पण ओव्हर निघून गेले त्यामुळे आता जे काय आहे ते एक्सेप्ट करावं लागेल आणि रन्स करावे लागतील. रन झाले आतापर्यंत 12 रन. अरुणकडे क्षमता आहे मॅच बनवण्याची आणि सिंगल डबलने स्कोर खेळणं खूप महत्वाचं आहे. या बॉलवर देखील लेग ब्रेक आणि काय बॉल वळवला गेलाय. शैलेश खेडेकर शैलू क्या बात है यार. विकी 9 टीमने जो परफॉर्मन्स केलाय विकी आणि त्यांची टीम आहे लकी. विकी त्यांना लकी आहे. काय बॉलिंग केली गेली शैलेशने. खूप चांगला सामना हा रंगेल आणि दुसरा डाव पण तसाच पाहायला मिळेल. त्यामुळे एक 18-20 जरी टार्गेट झाला तरी मॅच बघायला मजा येईल. पण गो या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत बट एकच रन आणि फक्त 3 रन खर्च करत असताना शैलेश खेडेकर साठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून स्पेल आणि काय बॉलिंग केली गेली आहे. खूप चांगली बॉलिंग इकॉनॉमी बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले 5 त्यानंतर आले 5 आणि त्यानंतर 3 रन. खूप चांगली बॉलिंग करत असताना शैलेश खेडेकरने हा स्पेल टाकला. प्रॉपर अंडरआर्म क्रिकेटची बॉलिंग मध्ये 6 बॉल त्याने मध्ये टाकून आपला रोल जो महत्वाचा होता तो रोल त्यांनी संपवला. रन झाले 13 त्यामुळे आता अजूनही जर 6 बॉल 6 जरी आले तरी 20 पण या ग्राउंडवर फाईट आहे. चला थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. चला सामना थोडा स्पीडअप करा मित्रांनो. यतिराज देवरुख येतात बॉलिंगसाठी. मीरा भाईंदर रोडचे अजून एक चतुर खेळाडू आणि जे टर्फ क्रिकेट पण त्यांनी खूप चांगलं खेळलंय असे यतिराज देवरुखे बाबू. मॅच मध्ये विकी 9 संघ मात्र एक पारड जड आहे बट ही ओव्हर मात्र आता विस्मय ओमकार मालाड संघाला देखील थोडा कायापालट करावा लागेल. पलटवार द्यावा लागेल. या बॉल देखील ऑफ ब्रेक बट चांगल्या अंदाजामध्ये मात्र अरुणने पण सिंगल केलाय. 20-21 टार्गेट घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे यतिराज पण तोच प्रयत्न करेल की आपल्या टीमला थोडं आपली ओव्हर खूप महत्वाची आहे. डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक आणि तिकडे चांगलं टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर दिवेशने 2 रनने स्कोर पुढे जाईल. स्कोर झालाय 16. आणि दिवेशला पण कॉन्फिडन्स आहे की आपण जरी 20 जरी केला तरी आपल्या बॉलर्सचं जे डिपार्टमेंट आहे ते मॅच कव्हर अप करू शकतात. त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणे मॅच खूप गरजेचं आहे. या बॉलवर देखील चांगली फिल्डिंग सुनील यांची आणि स्ट्राइक रोटेट केली बट 1 रन मिळते तिकडे आणि 17 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील अतिशय जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला यतिराजने आणि बॅटरला थोडं थांबवलं तिकडे. चांगली बॉलिंग केली यतिराजने बट फिनिशिंग टचची गरज आहे. एका दुसरा डबल मात्र इकडे अरुणला कन्वर्ट करणं गरजेचं आहे. या बॉल देखील एक चांगला कट करण्याचा प्रयत्न केला गेला बट रन तिकडे सिंगल मिळेल आणि एका धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल.
19. महत्वाची मॅच आहे. पहिला सामना आहे खुल्या गटातील. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे बॉल तिकडे साईल होते आणि गुड बॉलिंग. विकी 9 संघाने पहिलं सत्र तर एक चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं, बट आता टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता 21 रनचं टार्गेट आहे विकी 9 संघाला. चला यानंतरच्या मॅच आपण टॉससाठी या रेड डेव्हिल आणि टीम अयान रॉयल चेंबूर. टॉस साठी आणि थोडा स्पीकरचा दादा आवाज दिला तर बरं होईल. टीम अयान रॉयल चेंबूर. वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं अंबाबाता चषक का 2025 आज का ग्रैंड फाइनल का दिन और राजू जी के कार्यक्रम से होगा टॉस। रेड डेविल बनाम अयान 11 रॉयल चेंबूर। It is a call. It is tail. तो अयान टीम के कप्तान ने टॉस जीता है, क्या डिसीजन होगा? सर आम्ही पहिले फिल्डिंग करू. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. आता त्याचं कारण काय? कारण फिल्डिंग करण्याचा निर्णय तर तुम्ही घेतलेला. कारण की मला म्हणजे ॲज पर मला असं वाटतं की आता म्हणजे जोपर्यंत म्हणजे बॉल चुका आहे किंवा विकेट पण चुके तोपर्यंत आपण फिल्डिंग करून घेऊया असं वाटतं मला. पॉवर प्ले मध्ये किती विकेट अपेक्षित असेल? कारण महत्त्वाचा षटक असेल. आता डिपेंड्स ऑन ते सिच्युएशनवर आहे कसं काय आहे. तर मोस्टली चांगल्या प्लेअरची विकेट भेटली, जो चांगला खेळला त्याची भेटली तरी इनफ आहे. एखादी स्पर्धा सुरू करायची आणि ती 22 वर्ष कायम सातत्यानं या ठिकाणी खूप छान पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन किंवा आयोजन करायचं, कसं बघताय संपूर्ण स्पर्धेकडे? खरंच खूप छान आहे. कारण की मी ही टुर्नामेंट म्हणजे लहानपणापासून सर्व पर्व मी खेळतो आहे. जे त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट केलं आहे टुर्नामेंट्समध्ये त्यांनी म्हणजे जे पहिल्या इयरपासून ते आत्तापर्यंत खूप वाखाणण्याजोगे आहेत. कारण की खरंच म्हणजे की जे पहिले शॉर्ट्सवर म्हणजे स्लीपर्सवर खेळायचे, आता एक डिसिप्लिन वाईज क्रिकेट आहे. ट्रॅक टी शर्ट्स आहे. म्हणजे पूर्वी किट नव्हते, मग आता किट पण त्या लोकांनी स्टार्ट केले. म्हणजे खूप छान म्हणजे ते इम्प्लिमेंटेड. लॉर्डच्या वेळेस पण त्यांनी खूप चांगली अरेंजमेंट केली होती. सो दिवसेंदिवस त्याचा ग्राफ वाढतच चालला आहे. जी बक्षीस असतात त्याबद्दल आपण बघतो की सोन्याची चेन आहे, ही जी संकल्पना आहे ती कशी वाटते? खूप छान आहे. कारण की ऑल ओव्हर म्हणजे आता सगळीकडेच इंडिव्हिज्युअल प्राइजेस वगैरे खूप छान असतात, पण त्यातल्या त्यात म्हणजे की चैन आहे तर ती ॲटलिस्ट म्हणजे की ती एक प्लेअरसाठी एक जपणूक राहते, एक आठवण राहते की म्हणजे की मला इथे ही चैन भेटली होती. त्याच्यामुळे खूप छान संकल्पना आहे. शुभेच्छा असतील या मॅचसाठी तुम्हाला. अत्यंत महत्त्वाचं आहे, पॉवर प्लेमध्ये किती धावा तुम्हाला या ठिकाणी करायला आवडतील? समोरचा संघ चांगला आहे आणि थोडा आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. पॉवर प्ले किती महत्त्वाचं आहे? तिथे किती धावा अपेक्षित आहे? ॲक्च्युली पॉवर प्लेला एक 10-1 रनाचं टार्गेट असेल आमचं, कारण बॉलरवर पण डिपेंड आहे. चांगला बॉलर असेल तर 6-6 रन आले तरी खूप मोठी गोष्ट आहे. या स्पर्धेतली भावलेली गोष्ट, आवडलेली गोष्ट कोणती? 22 वर्षाची स्पर्धा आहे. स्पर्धेची आवडलेली गोष्ट म्हणजे असं आहे की पहिल्या ही स्पर्धा आपल्या म्हणजे घरचा गणवेश होता, त्या स्पर्धेमध्ये आता इम्प्रूव्हमेंट झालं किंवा किट कमिटीकडून देण्यात आली, ती खूप मोठी चांगली गोष्ट आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. ऑल द बेस्ट. अत्यंत महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी बघतो आहे. चेंबूरनं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय आणि महत्त्वाचा सामना टेनिस क्रिकेट .in वरती अगदी डोळ्यात स्वतः पाहणार. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
बघा मित्रांनो, जे दोन्ही दिवस आपण टीम्स खेळतात, बॉल जो कमिटी देईल तो एक्सेप्ट तुम्हाला करावा लागेल. बघा काल पण आपण तसंच केलं, जे आज महत्वाची मॅच आहे आणि टार्गेट आहे 21चं. सर्वांचं लक्ष असणार आहे की मॅच थोडीफार कशा प्रकारे फाईट होईल. आमची टेनिस क्रिकेट .in ची टीम देखील तिकडे थोडं राऊंड मारून येतील. प्रशांत आमचे मित्र आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. राहुल आणि साहिल नवले दोन्ही बॅटरने खूप चांगलं 1-2-4चं क्रिकेट बघितलंय. बॉलिंगसाठी मतांग सारंग बेस्ट फॉसेट बेस्ट 21चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. विकी 9 त्यांच्या विरुद्ध विस्मया ओंकार मालाड. खुल्या गटातील ही मॅच कोण जिंकेल? पहिल्याच बॉलवरती आणि पहिल्याच बॉलवरती बोल्ड आउट. मतांगने मात्र इकडे पहिल्याच बॉलवरती आपला कॉन्फिडन्स ते पहिलाच बॉल टाकलाय. राहुल थोडे लेझी खेळले स्ट्रोक आणि ठरवून खेळले. पाहू शकतो आपण अगदी लेग स्टिकला प्रॉपर वाकवलं तिकडे आणि मतांगने पहिल्याच बॉलवरती कॉन्फिडन्सने जो शोल्डर अप झालाय. हवा पण हलकीशी चालू आहे त्यामुळे नवीन बॅटर यतिराज जवरुके बाबू 21-21चं टार्गेट आणि ही मॅच आता कशा प्रकारे हळूहळू रंगेल. 1-2-4चं हेच आहे की मगाशी पण मी उल्लेख केला की 20-19 पण या ग्राउंडवर खूप आहे. जर तुम्ही चांगला बॉलिंग अटॅक केला, चांगली फिल्डिंग केली तर 18 ते 20 हे पण या ग्राउंडवर फाईट आहे. नवीन बॅटर यतिराज जवरुके 21चं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवर विकेट आले म्हणजे 23 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. कॅल्क्युलेशन हे महत्वाचं आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मतांग स्ट्राइक एंडला. यतिराज रन चालू ठेवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील बॅक टू बॅक दुसरी विकेट आणि ठरवून खेळले त्यामुळे इकडे फटका फसला आणि यतिराजला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मतांगने सुरुवात चांगली केली आहे आणि मतांगने सांगितलं की भले बॅटिंग डिपार्टमेंटमधून रन थोडे कमी झालेत बट आम्ही बॉलिंग डिपार्टमेंट ते कव्हर करू. आणि काय बॉलिंग, पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट घेतल्यात मतांग सारंग. बघूयात पहिली हॅट्रिक कंप्लीट करेल का. आणि काल एक आपण हॅट्रिक बघितली स्थानिक गटातून, पण आता खुल्या गटातील नवीन बॅटर सचिन टुकरोल घाटिया नावाने देखील प्रसिद्ध आहेत. चांगले बॅटर आहेत. अंडरआर्म ओपनचं पण खूप चांगलं क्रिकेट, पण आता साऊथ मुंबईचं क्रिकेट पण खूप चांगलं खेळलेत. या बॉलवर देखील एज घेतली गेली आहे. तिकडे यस्तो आणि 3 विकेट पहिल्या 3 बॉलवरती. मतांग सारंगने एक चांगली स्टार्ट दिली आहे. का आम्ही लास्ट इयर चॅम्पियन होतो. मॅच पूर्णपणे डगमगताना पाहायला मिळाली आणि आता 3 विकेट गेल्यामुळे विस्मय ओमकार मालाडचा शोल्डर अप झालेत. आता बॉलिंग डिपार्टमेंटचा पण कॉन्फिडन्स वाढला असेल की आता आपण मॅच मध्ये आलो आणि बॉलिंग साठी आपण पाहता मतांग स्ट्राइक एंडला साहिल नवले. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. आता रन्सची गरज आहे. छोटं टार्गेट आहे 21 बट तिकडे आता मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर रन मिळेल सिंगल. बॉल टू बॉलची मॅच आता मात्र रंगताना पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये मात्र तिकडे रन आहे. पण मतांगने जो स्टार्ट दिला त्यामुळे मॅच देखील आता मात्र हळूहळू आता दोन्ही टीमकडे बॅलन्स गेली आहे. या बॉलवर देखील बोल्ड आउट आणि मतांग सारंगचा अफलातून स्पेल. ही ओव्हर लक्षात राहील मतांगच्या देखील आणि तब्बल 3 बोल्टांनी या ओव्हर मध्ये काढली आहेत. काय बॉलिंग केली गेली मतांगने आणि खूप चांगला खेळ त्याचा नेहमीच पाहायला मिळत असतो. मग सर्कल बाउंड्री 1-2-4
खूप चांगलं क्रिकेट मतांकडे बघितला. हा बॉल देखील अगदी आतमध्ये आणला आणि बेल्सची लाईट्स ऑन केली आहे. नवीन बॅटर ओम. फक्त आणि फक्त आतापर्यंत एकच रन या 1 to go. या बॉलवर देखील काय बॉलला वळवला गेला मित्रांनो. मतांसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॉलिंग केली आहे. तब्बल 3 बॉल एका ओव्हरमध्ये त्यांनी काढले आणि 1 रनआउट. फक्त आणि फक्त 1 रन खर्च करत असताना मतांगने आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आले. आता मॅच मात्र पुन्हा एकदा फसताना पाहिली गेली. आता 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. विकेट गेल्यामुळे विकी9 संघ थोडा बॅकफुटला गेलाय. त्यामुळे ही मॅच आता तेवढ्या त्या दृष्टिकोनातून दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. बॉलिंगसाठी अरुण येतात. चांगले बॉलर आहेत आणि त्यांच्याकडे पण अनुभव आहे. अरुण यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. पहिलाच बॉल खूपच बाहेर आणि तिकडे व्हाईट बॉल. समीकरण मात्र तेवढंच महत्वाचं असणार आहे. भले बॉल टू बॉल आहे बट विकेट हातामध्ये नाहीये त्यामुळे त्याचा विचार करून बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील एक चांगला ग्राउंड स्ट्रोक. कॉन्फिडन्सने मात्र बॅटचा फ्लो ओपन केला गेला बॅटर सिद्धेशने. आणि सिद्धेशला माहिती आहे जर पार्टनरशिप बनली तर मॅच मध्ये आपण येऊ. क्रुशल मॅच आहे. पार्टनरशिप बनली तर मॅच बनू शकते. या बॉलवर देखील आतमध्ये बॉल आणला आणि अरुणने पुन्हा एकदा तिकडे थांबवलंय. डॉट बॉल करून चालणार नाही. ओमला पण मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. सिद्धेश थोडा आता मात्र कानमंत्र देतील आणि बोलेल की भले डॉट आले तरी चालेल बट तू विकेट सोडू नको. आपल्या हातामध्ये विकेट नाहीयेत. मॅच बनवावी लागेल. सर्व गोष्टींचा विचार करून इकडे क्रिकेट खेळावा लागेल. त्यामुळे क्रुशल मॅच आहे. या बॉलवर देखील वळवला गेला बॉल आणि तिकडे बॅटरला बीट केलं गेलं ओमला. आणि आता मात्र विस्मय ओमकार मला टीमने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. फक्त आणि फक्त 2 रन आतापर्यंत स्कोर कार्डवर आपण पाहतोय आणि तब्बल विकेट गेलेत. 5 विकेट गेलेत. 3 रन झालेत. मित्रांनो मागे कोणी खेळू नका प्लीज. या बॉलवर देखील समोर टॅप केला गेला बॉल थोडा तिकडे मात्र बाउन्स झाला बट रन मिळेल. टॉट बॉल मात्र थोडा रनचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. सुनील आणि त्याच्या सोबतीला आता मात्र सिद्धेशला ही इनिंग पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं असणार आहे. यावर देखील समोर बॉलला वळवला गेलाय. देवकरांनी चांगला बॉल अडवला आणि आता विस्मय ओमकार मलाड संघाने मात्र वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि जो मॅचला स्टार्ट दिली मतांगने. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र पुन्हा एकदा देवकरांनी जो बॉल अडवला आणि एक रॉकेट थ्रो. गुड बॉलिंग. अरुणने पण चांगला स्पेल टाकला. या ओव्हरमध्ये 2 रन खर्च करत असताना मॅचला पूर्णपणे थांबवलं आणि तब्बल 5 विकेट जात असताना फक्त आणि फक्त रन झाले 3. हाय व्होल्टेज मॅच आहे. थोडं फाइटिंग टार्गेट होतं अगदी 21 रनचं आणि 30 मॅच थोडी मात्र इकडे फसताना पाहिल्या गेल्या. ओमकार पाटणे यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. चांगले खेळाडू आहेत आणि खूप चांगलं परफॉर्मन्स त्या कल्याण डोंबिवली परिसरातून येत असताना व्यावसायिक गटात पण त्यांनी जागा मिळवली. अगदी सायकल्स पण त्याने खूप मिळवल्यात. मला असं वाटतं 7-8 सायकल्स पण त्यांनी मिळवल्यात आपल्या तो टुर्नामेंटच्या. आणि अजित सरांचं हे पॉवर प्ले.
वेगळी स्टाईल आहे. पहिलाच बॉल टॅप केला गेला ओमकारच्या अगेन्स्ट मध्ये. तिकडे आपण माझ्या टीम मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. चांगली फिल्डिंग तिकडे आणि स्कोर झाला मात्र तिकडे 5 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येणं गरजेचं आहे. सिद्धेश महाडिकने पण त्याला पण माहिती की स्टार्ट थोडी आपली कमी झाली आणि त्यामुळे थोडं आपल्यावर प्रेशर आल्यावर ते प्रेशर अंडर करावं लागेल आणि टीमला जिंकायचा मात्र प्रयत्न करावा लागेल. सिद्धेश महाडिक अनुभव आहे त्यांच्याकडे पण. या बॉलवर खूप चांगला बॉल फिरवला गेला आणि तिकडे खूप चांगली बॉलिंग आणि जो लेग स्पिन त्याने फिरवला. मतांगचा चांगली स्पिन पाहायला गेली. अरुणचा चांगला स्पिन पाहायला गेला. या बॉलवर देखील कॉन्फिडन्स ते फुटवर्क दाखवला आणि तिकडे सिंगल रन. एका दुसरी बाउंड्रीची गरज आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चान्स घेतला तर बाउंड्री येऊ शकते. काल निखिल डेरेने एक जी बाउंड्री लगावली होती ती अगदी बघण्यासारखी होती. आज दर्शन दळवीने एक बाउंड्री पाहिली गेली. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आला आणि मतांगने काय जम्प केलं तिकडे. बॉल स्टॉप मतांग. आतली एज लागलेला बॉल थोडं मिळणं कठीण आहे बट मतांगची नजर होती आणि खूप चांगल्या त्याच्यामुळे फिल्डिंग. या बॉलवर देखील अगदी ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले आणि 2 रन. आणि रन झालेत आतापर्यंत फक्त 8 रन झालेत आणि 13 धावांची गरज आहे. एक बाउंड्री आली तर लास्टची ओव्हर पण बघायला मजा येईल. बट ह्या बॉलवर हा बॉल खूप महत्वाचा आहे पॉवर प्लेचा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सुमेशला थोडा तिकडे बॉल बाउन्स आला बॉल आणि रन सिंगल रन मिळेल. शेवटची आपण पाहिलं तर आता 6 बॉल आणि 12 रनची गरज आहे. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 12 रनची गरज आहे. अक्षय गुरव यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. चांगले वेगवान गोलंदाज आहेत आणि दिवा त्या परिसरातून बिलॉंग करत असताना कल्याण डोंबिवली मग रत्नागिरी मालवण कोकणात देखील त्याचा एक वेगळा क्रेज राहिला असे अक्षय गुरव. खूप चांगलं व्यावसायिक क्रिकेट खेळले गेलेत. अक्षय गुरव यांच्या हातामध्ये बॉल दिला. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 12 रनची गरज आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने हीच त्यांची ओळख आहे आणि पहिलाच बॉल अगदी बॅटरला जागेवरती थांबवलाय. रत्नागिरी जिल्ह्यात पण त्यांनी खूप चांगलं क्रिकेट या बॉलिंगच्या जोरावरती खेळलं गेलं असे अक्षय आणि खूप त्या परिसरात देखील त्याला मागणी राहिली आहे. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर आणि अक्षयने अगदी लेग स्टिक तिकडे वाकवले. बॅटर आउट. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली आणि टीम आता विकी संघ थोडा बॅकफुटला गेला. नवीन बॅटर सनी धोत्रे. या बॉलवर अगदी मदांग बॉल पकड यार तू. एवढा जोरात बॉल अगदी बट अक्षयची तीच ओळख आणि वेगात बॉल टाकण्याची त्याची ओळख आहे. या बॉलवर अगदी बेल्सला मात्र बॉल स्टंपला ब्रश झाला. बेल्स पडलेली नाहीये. लाईट ऑन झाली आहे. एवढा वेगाने बॉल गेला पण बेल्स पडली नाहीये. मॅच मध्ये आता जवळपास औपचारिकता शिल्लक आहे कारण की बॅटर थोडं मात्र बॅकफुटला गेले. पहिल्या बॉलवर आलेली विकेट. मतांची पहिल्या ओव्हरचा स्पेल मात्र
विस्मय ओमकार माला टीमला मॅच मध्ये घेऊन आला आणि हा सामना आपण पाहिला तर जिंकला गेला विस्मय ओमकार मालाड संघ. अभिनंदन, वेल प्लेड. मित्रांनो आणि ट्रॉफी